कारण हे लाईव्ह होणारं भाषण. सुरुवातीला मनमोहन सिंग साहेब, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या तिघांनाही आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. डॉक्टर मनमोहन सिंग साहेब कदाचित या नवीन पिढीला माहीत नसतील, परंतु या देशाची सोनं गहाण ठेवण्याची पाळी आली. या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती आणि त्यावेळेस आंध्र प्रदेशचे पंतप्रधान कोण होते, कुणाला माहिती? पी.व्ही. नरसिंहराव हे या देशाचे पंतप्रधान होते आणि त्यांनी जाणीवपूर्वक ते नको म्हणत असताना त्यांना या देशाचं पंतप्रधान पद म्हणजे अर्थमंत्रीपद दिलं होतं. आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ते गव्हर्नर म्हणून या ठिकाणी राहिले. बऱ्याचशा जुन्या काळातल्या नोटा पी.व्ही. नरसिंहराव म्हणजे मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावाने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही काही नोटांवरती साहेबांचं नाव येतं. या देशाला एकदम खोल याच्यामध्ये गेलेलं जर वरती कुणी काढलं तर ते नाव आहे डॉक्टर मनमोहन सिंग. अर्थ मंत्रालयामध्ये अतिशय सुंदर काम या व्यक्तीने केलं. मी भारतीय जनता पार्टीचा आहे, पण ज्यांनी काही केलं त्याचं 100% नाव घेतलंच पाहिजे. अतिशय सुंदर काम त्यांनी केलं आणि या देशाची जी पत खाली गेली होती ती वर आणण्याचं प्रामाणिक काम आदरणीय मनमोहन सिंग साहेबांनी केलं. आणि तो नंतर 2 टर्म म्हणजे 14च्या अगोदरची 9 आणि त्याच्या अगोदरची 2004ला ते या देशाचे पंतप्रधान झाले. 5 वर्ष कसलंही काही झालं नाही. नंतरची 5 वर्ष मात्र हे अतिशय बदनामीकारक, परंतु त्याच्यात कुठेही मनमोहन सिंग साहेब नाही. तर मनमोहन सिंग साहेबांना जे चालवणारे होते ते कोण आहेत ते तुम्हाला माहिती. पाठीमागचे लोक ज्यांनी अतिशय चुकीचं कारभार हाकला. या देशाच्या पंतप्रधानांनी काढलेला ऑर्डिनन्स फाडला. कुणी फाडला? कुणाला तरी माहिती का? कुणाला माहिती? वर हात करा बघ. मनमोहन सिंगांचा ऑर्डिनन्स फाडला. उठा ना एक. राहुल गांधींनी फाडला. तर तरी सुद्धा ते एक शब्द सुद्धा बोलले नाही. त्यांनी तो माघार घेतला आणि भूसंपादनाचा 2013चा कायदा त्या ठिकाणी झाला, जो आजही अस्तित्वात आहे. आणि या देशाचे आत्ताचे पंतप्रधान यांनी त्याच्यात तसूभार सुद्धा कमी केलं नाही. तो जसाच्या तसा लागू केला. ते लागू करण्याचं काम सुद्धा या देशाच्या पंतप्रधान महोदयांनी केलं. आणि डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना कदापिही विसरता येणार नाही. तुम्ही जरा नवीन मुलं आहात, नवीन कार्यक्रम जरा पाठीमागचं सुद्धा वाचत. मोबाईल म्हणून ह्या व्हॉट्सअप म्हणून फेसबुक म्हणून वाचन कमी पडलेलं आहे, तर ते तुमचं वाचन थोडंसं वाढवावं अशा प्रकारची त्या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. दत्ताभाऊंनी सांगितलं तुम्हाला की वाचन करा. वाचनच समाजातलं संपायला लागले. ते वाचन सरपंचाचं असलं पाहिजे, सरपंच महोदया जे आहेत त्यांचं असलं पाहिजे, ग्रामसेवकाचं वाचन असलं पाहिजे, तोंडपाठ GR पाहिजे. ऑनलाईन GR पडला की तो पहिल्यांदा ग्रामसेवकांनी वाचला पाहिजे. त्याच्यानंतर कृषी सहाय्यकांनी वाचला पाहिजे. कृषी सहाय्यिका आमच्या भगिनी बऱ्याच याच्यामध्ये आलेल्या आहेत, त्यांनी सुद्धा वाचला पाहिजे. ग्राम रोजगार सेवकांनी सुद्धा वाचलं पाहिजे. आणि ग्राम रोजगार सेवकांना सुद्धा अतिशय मानाचं स्थान गेल्या सरकारने दिले, आता दिले. त्या सरकारमध्ये देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री झाले. त्याच्यामुळं आणि सरपंच लोकांवर तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, या राज्यामध्ये बॅरिस्टर A.R. अंतुरे जे आज हयात नाही, अल्पसंख्याक समाजाचा माणूस होता,
पण बॅरिस्टर ए आर अंतोले साहेबांनी जे सरपंचाची बाजू लावून धरली होती, त्याच्यानंतर या राज्यामध्ये सर्वात जास्त सरपंचाच्या बाजूने निकाल आणि निर्णय जर घेतले असतील तर ते मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. हे जरा कोणाला माहिती आहे का? फार कमी टाळ्या वाजतायत तुमच्या. कशामुळं? 5,000चं मानधन त्यांनीच केलं, आत्ताच वाढ सुद्धा त्यांनीच केली, उपसरपंचाला सुद्धा मानधन त्यांनी, तरी बी टाळ्या. मग जरा जोरात वाजवा ना. अरे ज्यांनी ज्या माणसाने केलं त्याचं नाव घेतलं पाहिजे. आणि अजितदादांचं सुद्धा त्याच्यामध्ये वाटा आहे. मी दादांचं बी नाव ना करून चालणार नाही, कारण ते अर्थमंत्री म्हणून त्यांनी पण काम पाहिलेलं. या रोजगार सेवकांना 2014, 12-13 पासून, मी 13 पासून ज्यावेळेस पासून नियुक्त झाले त्यावेळेस पासून रोजगारांच्या बरोबर मी राहिलेलो आहे. त्यावेळेस पासून त्यांना साथ दिली, परंतु 8,000पर्यंत मानधनाला जर कोणी नेला असेल तर ते गेल्या सरकारने. म्हणून या सरकार मनापासून आभार मानलं पाहिजे. आणि एवढं सगळं करून मी स्वतः सगळे GR काढायला सुद्धा कारणीभूत सुरेश झाले, तरी सुद्धा काही रोजगार सेवक माझ्या विरोधात काम करते. याला काय म्हणावं, याला काय म्हणावं? हे बरोबर नाही असं मला वाटतं. हे वागणं, तेव्हा आपल्याला माझी विनंती, जे कोणी असतील मायबाप त्यांना जरा नीट समज द्या. हे बरोबर नाही बाबा, चांगलं वागलं पाहिजे. आणि आता मला मतदान दिलं त्यांचाही मी आमदार आहे, ज्यांनी नाही दिलं त्यांचा सुद्धा आमदार आहे. त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की हे माझा माणूस कोण आहे आणि दरबार, माझी विनंती आहे आपल्याला की तुम्ही सिस्टमॅटिक काम करा. आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद अतिशय चांगल्या माणसाच्या हातामध्ये त्या ठिकाणी गेलेले. पॉझिटिव्हनेस, कोणतीही गोष्ट करायची म्हणलं तर त्याला तत्परपणे पॉझिटिव्ह आणि एक कल्पक नेतृत्व असलेल्या माणसाच्या हातामध्ये महाराष्ट्र गेलेला आहे. कल्पक दिशा म्हणजे कोणत्या? की त्या विदर्भाचे पैनगंगा तिथपासून 1,00,000 हेक्टरच्या वरती लाखो हेक्टर क्षेत्र ओलिता खाली आलं पाहिजे, नदी जोडल्या पाहिजे. हे 54 TMC पाणी हे जे कोकणामध्ये वाहून जात आहे पश्चिम इथलं, तिथलं उचलून इकडे टाकलं पाहिजे. आणि आपल्याला सुद्धा, आपल्याला आत्ताशे किती मिळालंय ते 54 TMC मिळालं म्हणून पाटोदा आणि शिरूरच्या आशा पल्लवित झाल्या की आमच्या सुद्धा तालुक्याला पाणी मिळेल. मी निवडणुकीत बोललोय आणि मी 100% तो मी जो शब्द दिलेला आहे तो 100% पूर्ण करणार. आणि आजला सुद्धा 1.68 TMC पाणी मीच आणले आणि राहिलेलं 4 TMC सुद्धा हे फाकड्यात आणणार, हे मी तुम्हाला नम्र सांगतो. हे महत्वाचे काम आहे. या कामाच्या बाबतीत जे सहकार्य तुमचं सगळ्या सरपंच मंडळीचं लागेल, पाटोदा, शिरूर आणि आष्टीच्या त्या सगळ्या सरपंचांनी तत्पर राहायचंय. यासाठी मी आपल्याला विनंती करायला इथं बोलवलंय. त्याच्यामध्ये आबासाहेबांनी सांगितलं सर्वांचा समन्वय असला पाहिजे. 16वा वित्त आयोग च्या बाबतीमध्ये बोलले. आता 16वा वित्त आयोग येतोय, 9 ध्येय त्याच्यामध्ये ठेवलेत. त्याच्यानंतर पंजाब दत्त साहेबांचा वातावरणाच्या बाबतीमध्ये वातावरणीय बदल आणि पर्यटन हे दोन्ही खाते आपल्या जिल्ह्याकडे आहे. माझं आणि त्यांचं भांडण असेल ते तात्विक भांडण आहे पंकजाताईंचं माग कोणत्या एका निवडणुकीतून. परंतु पर्यावरणाच्या बाबतीत आणि पर्यटनाच्या बाबतीत तुमची जी मागणी असेल ती द्या. ती मी 100% त्यांच्याकडनं मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून काम करून घेण्याचं काम करेल बरं का. आणि त्या सुद्धा करतील अशी आशा बाळगतो. त्यामुळं त्यांचं माझं भांडण कोणतं आहे की मी त्यांच्या निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केलं पण त्यांनी माझ्या निवडणुकीत माझं प्रामाणिक काम केलं नाही. हा माझा त्यांच्यावरती आरोप, स्पष्टपणे आरोप आहे. आणि मी काय बोलायची, जाऊ द्या राजकारण सोडून देऊ, राजकारण नको सध्या. त्याने कटाळा आला आता बोलता बोलता. दुसरं असं आहे
की पंजाबदक साहेबांची प्रत्येक पंचायत समिती गणात मला बाळा तुम्ही ह्या बैठकीचे नाही आहेत पाटील, तुम्ही तिकडे जाऊन बसा घरात, ही बैठक वेगळी आहे, तुम्ही 3 वाजेच्या नंतरचे लोक आहेत, मी 5 मिनिटात संपवतो बरं का, 5 मिनिटामध्ये मी माझं भाषण संपवणार आहे. तुम्हाला माझी विनंती नाही, पाटलांसारखे माणसं उभी राहणं बरोबर नाही, पुन्हा उद्याच्या ना आमचा घोटाळा व्हायचा. आणि सभापती तुम्ही इकडे येऊन बसा ना, सभापती इथं जागा आहे, पुढे या, भरत पाटील मी पुढे या, सभापती पुढे या, इथं जागा आहे माझ्याजवळ, मी जिथं बोलतोय तिथं लवकर या. तर माझी विनंती आहे की काही गोष्टी ज्या समाजामध्ये घडतात त्या तुमच्याकडनं का माहीत होत नाही हो. आता पाटोदा तालुक्यामध्ये बारदाना कमी पडलाय म्हणून सोयाबीनची खरेदी बंद आहे. ही बाब कोण सांगतंय मला, जनतेतून माझ्यापर्यंत. मग पाटोदा तालुक्यातले सरपंच काय करते, गोट्या खेळतात का? गेल्या 2-3 दिवसापासून खरेदी बंद आहे. शिरूर तालुक्यातले सरपंच बैदूल खेळतात का? जुन्या काळात बैदूल खेळतात का? मग हे प्रश्न डायरेक्ट आम्हीच सोडवायचे का? तुमची काय जबाबदारी? आता आणि 31 तारखेपर्यंतच नोंदणीची शेवटची तारीख आहे. गेल्या 2 वर्षापासूनच सोयाबीन अनेक लोकांच्या घरात. पाटोदा तालुक्यातलं कोण कोण आले वर हात करा बरं. एवढे लोक वर हात करा, लगेच घरात येते. आला का घर आहेत का काय तुम्ही? काय हात ठेवा ना असा. मग तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे, खाली हात करा, सांगा ना किती जणांना माहिती आहे बारदाण्यामुळे खरेदी बंद पडली? मला आता आज सकाळी एक जणांनी मेसेज केला, मी लगेच हालचाल केली, अगदी पणन मंत्री नंतर मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं. तो प्रश्न मी सोडू, कारण बारदाण्याला 50 रुपये लागते. शेतकऱ्याचा तोटा का होऊन द्यायचा 50 रुपयात? आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही हे जाऊन सांगा, विशेषतः पाटोदा आणि शिरूर, नाशिक तालुक्यात सुद्धा काही पॉकेटमध्ये रमेश तांदळे आलेत का इथं? नाही, ते पंचायत समितीचा उपसभापती म्हणून बोलावलं नाही, त्यांच्या गावचे सरपंच आल्या. तर सोयाबीनची ऑनलाईन नोंद करण्याची तारीख ही 31 आहे. 31 तारखेच्या पुढे नोंदणी होणार. बाळू तुझ्याच घरी आलतो लोकसभेचं मत मागायला, उठ उभा, तू बाळू नाही हो बाळू, तू टी बाळू आहे, ते दुसराच बाळू बरं का. तो तुझ्याच गावातल्या शेतकऱ्यांनी मला ते दाखवलं ना. मी म्हणलं लोकसभेच्या नंतर मत का दिली नाही, तर त्या शेतकऱ्यांनी मला मजला दाखवला. हे ह्या वर्षीचं सोयाबीन, हे मागच्या 16 वर्षीचं आणि हे पुढचं. हीच बाब आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानी घातली आणि त्यांनी अनुदान पण दिलं. अनुदान सगळेजण म्हणतात लाडकी बहीण, लाडकी बहीण, लाडक्या बहिणीमुळे. आणि त्या लाडक्या बहिणीमुळे सरकार नाही आलं. सगळ्यात चांगलं डिसिजन राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांनी कोणतं घेतलं? 2 हेक्टर पर्यंत, 3 हेक्टर पर्यंत 5-5 हजार रुपये अनुदान सोयाबीन. एका घरात 5-7 खातेदार असले, 5-6, 7-7 हजार आले लोकांच्या घरात. क्रॉप लॉसचे सुद्धा पैसे आले, 7-7 हजार आले. कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, तुमच्या किती कृषी सहाय्यकांनी जाऊन गावात सांगितलं? मला एवढंच उत्तर द्या. किती जणांनी जाऊन सांगितलं? उत्तर द्या. मला काही तुमच्या बरोबर भांडत नाही, उठून उभा राहतो. किती कृषी सहाय्यकांनी सांगितलं? इमानदारीच आता सांगताय. मी निवडून आल्यावर माझं म्हणणे इथून पुढं आता समन्वय ठेवायचा. सरपंच हा जनतेनं निवडून दिलेला आहे, तो त्या गावाचा प्रमुख आहे. सरपंचाचा अवमान करायचा नाही. सरपंच सांगेल तसंच काम करायचं. सरपंच जर म्हणले ना असं सरपंच, मी कधीही चेन तोडली नाही कार्यक्रम. गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्या सह्या नसताना मास्टर निघाले, तुमच्या सह्या नसताना एनओसीचे कामं झाले. कोणाचेच कोणाला मेळ नाही. कोणाची शिडी कोणाला पिती का मसाडाला पिती याचा बी मेळ नाही. मसाडाला कुठं शिडी पित असते का? तिथं सड त्याला वाढणार आहे का? जेवट माणसाला सुद्धा सड पिळत नाही.
अशी परिस्थिती गेल्या 5 वर्षामध्ये झाली. मिथुन फार चांगलं बोलला. मी जरी नव्हतो इथो तरी त्याने सांगितलं, घरकुलाच्या बाबतीत सांगितलं, संजय निराधारच्या बाबतीत बोलला. मी पॉइंट्स लिहायला लावले होते. सचिनला सांगून गेलतो की मिथुन काय बोलतोय ते बघा, कारण अनुभवी सरपंच आहे तो. रोज काय आणि स्वतःच मला मिथुनने कामच नाही सांगितलं, कधी इतरांचे कामं सांगत. हे असं करा, जनरल काम. तुम्ही स्वतःचेच कामं सांगू नका, जरा सामान्य माणसाचे सुद्धा कामं तुम्ही सांगत जा. सामान्य माणसाचे काम करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला निवडून दिलंय म्हणजे फक्त तुमच्या कामापुरतं निवडून दिलंय का? अजिबात नाही. तुम्हाला सगळ्यांची कामं करण्याला निवडून. वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या बाबतीत सर्वांना मिळावं, नरेगाच्या बाबतीत कामं सुरू करावी, अशा काही प्रमुख मागण्या हे मिथुननी केल्या. याच्या व्यतिरिक्त काही बोललेलं आहे का? हा डिटेल्स, हा ते एक मी सांगते. हे संजय गांधी हे ते बघतो, रेशनिंगचं बी ऑनलाईन व्हायला पाहिजे. आपण नाही ते काय झालं, शेतकरी म्हणून जे वजा झाले ना, आणि सरकार म्हणलं याला 159 रुपये देऊ. 159 नाही, 170 झालं. बर, 170 नाही. आणि ते 14 जिल्हे जे देवेंद्र फडणवीस साहेबांनीच नेमले होते. हा, रेशनिंगचं कार्ड नाही. तर रेशनिंगच्या कार्डच्या बाबतीमध्ये मी स्वतः त्या बाबतीमध्ये निश्चितपणे लक्ष घालीन. आणि सगळ्यात महत्वाचं मी एक शब्द वापरला की AR अंतोले यांच्या नंतर सरपंचांची बाजू घेणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. राहिलेल्या मानधन मानपान तो काय दिलेला आहे संजू भाऊ, तो यांच्याच कालावधीत. थेट निवडणुकीचा निर्णय कोणाचा आहे? तर तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा. थेट निवडणुकीमुळे त्या गावातला योग्य व्यक्ती निवडून येतोय. नाहीतर मग गुंडाळ पाहिजे, याचा मेंबर पावायचा, त्याचा आमचं करायचं, हे धंदे बंद झाले ना. सरपंच पदाला फार स्ट्रॉंग केलंय त्यांनी. तुम्हाला एवढं स्ट्रॉंग केलंय की 2 मी सर्व सदस्य सांभाळले तरी मी तुम्हाला भेटत नाही. नाहीतर तुम्हाला कवच घालवायचे साधा बहुमताने म्हणून लगेच हाकला. म्हणजे गावातली जी अस्थिरता आहे, गावामध्ये झिंजावाले गुंडपैकी. आता एखादा वार्ड बनवतानाच काही जणांनी असे वार्ड बनवायचे, आता वार्ड नाही, काहीच नाही. मग गावातले वाळूवाले गुंड, गुंठा मंत्रीवाले गुंड हे सगळे एकत्र होणार आणि गरीब माणसाला निवडूनच येऊन देणार. हे सगळ्यात महत्वाचं काम जर कोणी केलं असेल, लोकांमधून सरपंच निवडीचा निर्णय हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा निर्णय. हे आहे की ते फार काही त्यांच्या फुशारक्या मारीत. मी सुद्धा आहे, मी माझ्या फार फुशारक्या मारीत. मी शिर्डीच्या अधिवेशनाच्या बाबतीत सगळ्या पाठपुरावा माझा. मी कधी बोंबललो का पुढं? कधीच नाही. आता हे संतोष देशमुखच्या बाबतीत तुम्ही माझ्यावर खुश होता. कुर्डुवाडीचं प्रकरण कुणी उचललं? सर्वात अगोदर या ठाकऱ्यांनी उचललं. नाही तर ते सुद्धा म्हणजे कोपर्डीचं प्रकरण सगळ्यात आधी मी उचललं. दुसरं कोण नव्हतं. त्या लेकराचा अंत्यविधी मी केला, पोस्टमॉर्टम मी केलं. ते दलित वस्तीवर धावून निघालेले लोक त्यांच्या आडवा मी झालो. पण मी पिक्चर मध्ये कमी येतो बर का. आता जरा ह्या 4 दिवसात पिक्चर मध्ये आलो. 4 दिवसात माझं ओरिजिनल अंग मी दाखवलं. त्याची कारण आहेत मागं काही थांबा. 2099 ला मी निवडून आलो. 2004 पर्यंत मुंडे साहेब पुढे बसलेले आहेत. मी 5व्या 6व्या बाकावर होतो, मी आणि देवेंद्र फडणवीस साहेब दोघं जण. तर त्यांचा सगळ्यांचं उराखल्यावर जे टाइम भेटेल त्यात मी बोलायचं. नंतर 2005 ला मी कमळावर गेलो गड्याळाकडे. त्याच्यामुळे भाषण करायचं संबंधच नाही, आमच्या वाट्याला येतच नव्हतं. भाजप नावच जात नसतं वर. आम्ही तसेच राहिले 9 पर्यंत. 9 ला गड्याळाकडून निवडून आलो तर सत्ताधारी पक्षात बोलणं कमी, काम नेमकं कोणतं होतं त्या कालावधीत सिनामेकरी करायची होती मला. 5 पासून मी त्या कामाला लागलो. सिनामेकरी हे जे पाणी वाट्याचं आपल्या 5.68 TMC हे आणायचं होतं. ते पळत राहिलो.
दगड खाल्ले त्या खुंटेफळचे. ते काय प्रतिभा भाषण करीत होते. प्रतिभा 2014ला मी गेल्यानंतर काल का परवा दिवशीच काम चालू झालं ना खुंटेफळचं. 10 वर्ष खुंटेफळ तसंच्या तसं राहील. एखाद्या माणसाला पाडण्याचे किती विपरीत परिणाम होतात हे तुम्ही ओळखून घ्या. मला पाडलं आपल्याच मतदारसंघाने पाड. 10 वर्ष काय रे. हरवंडी ते त्या नॅशनल हायवेची काय अवस्था आहे. पिंपळठण ते पंढरपूर काय अवस्था आहे. काय वाट्याला काय आमच्या शिरूर ऑक्सिजन न्यायला सुद्धा रस्ता नव्हता. काय वाईट अवस्था शिरूर तालुका. गरीबातला गरीब केला. सोमनाथ तुझा आनंदगावचा तलाव वाढवूनच देतो. उंचीच वाढवतो. लवकर वाढ. आठशे पारगावला सुद्धा पाणी आणतो. आणि मी मातोरी आणि तिंतरवणीच्या टॉप ऑगस्ट पारगाव ह्याच्या सगळ्या टॉपचं जे असेल ना तिथं सुद्धा पाणी आणून टाकणार. सगळे गाव जरी मला मत नाही दिले तरी त्यांची कामं करणार. सगळ्या गावांची कामं करणार. आणि पुढच्या वेळेस मतदारसंघ बदलन. कोणता गाव कुणीकडे जाते याचा भरोसा नाही. पण तरी सुद्धा सगळ्यांचे ज्यांनी मत दिले त्यांचं काम करणार. नाही दिले त्यांचं बी काम करणार. सगळ्यांचे काम करणार. आणि मला असं कोणी म्हणू नका जाते पाती. वंजारी समाजाने बांधवांनी सुद्धा 35% आसपास मत मला दिले. त्यांचं मतदान मी नाकारीत नाही. मला हे तो पांगोळ गावनात मत दिले. फक्त एवढंच अपेक्षित जे होत ते मत पडलेले नाही. आणि ते का पडले नाही तुम्हालाच माहिती. वारंवार त्या गोष्टी मी काय काढीत नाही. आणि सगळ्या सरपंच मंडळींना आणि ह्यांना मी सांगतो पैसा हे सर्वस्व मानू नका. पैसा हे सर्वस्व नाहीये. माणूस हेच सर्वस्व आहे. सर्वश्रेष्ठ माणूस आहे. तुम्ही माणसं सांभाळा. माणसं सोडू नका. आणि आता जे 16 वित्त आयोग राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन मी एकच विनंती करेन. मुख्यमंत्री महोदय पैसा केंद्राचा आणि मार्गदर्शक तत्व हातभर राज्य सरकारचे. हे उद्योग बंद करा. काय पैसा कोणाचा केंद्राचा मार्गदर्शक तत्व. पाणी पुरवठ्यावर एवढे खर्च करावे. संडासवर एवढे खर्च करावे. याच्यावर तेवढे खर्च. सरपंचाच्या वाट्याला काहीच नाही. हापशाचं कापून घेते. हापसा त्याच्यातून. लाईट बिल त्याच्यातून. सरपंचाच्या हाती डोंगर पोखरला त्याच्या खालून उंदीर. आणि सरपंच बहुत अच्छा करो का. अरे काय करीन सरपंच. त्यात मग मी मागचे मेंबर फुकाट निवडून आलेले तुमच्यामुळं. मेंबर कसे निवडून येतात माहित नाही का. ज्या वेळेस फॉर्म भरायचे असते. अरे तुझे संडास नाही. पाणीपट्टी भरलेली नाही. तुझं ते घराची घरपट्टी नाही. सरपंच म्हणतो भरत. त्याचे 20-50 मत असते. सरपंचाचा किसा खाली. डिपॉझिट सगळ्यात वर. आणि मग हेच वर्ष 2 वर्ष झालं. काय खरं नाही सरपंचाचं. आमच्याकडे लक्षच नाही. आमच्याकडे बघतच नाही. त्याची परिस्थिती चालू. आता 2 वर्ष झाल्यावर प्रत्येकाच्या मागे लागले असते. सरपंच क्या है तेरा इरादा. आणि इलेक्शन मध्ये म्हणण्याला जातो तुझं हे करो तुझं ते करो. क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा. कामात अशी अवस्था आहे. त्याच्यामुळं मग काय काय करायचं. सरपंचच्या सुद्धा इज्जतीचा पंचनामा झाला पाहिजे. म्हणून ह्याला जरा मत कमी करा. ह्याच्या वार्डात विरोधात घाला आणि आपल्या वार्डात वाढवा. असं सुद्धा काही गरज असो. माझी अपेक्षा होती यावेळेस लाखाला शेंडी तुम्ही लावता. तुम्ही म्हणजे मतदारसंघ. तुम्ही म्हणजे सर्वस्व नाहीये हे बी मान्य करतो.
आणि तुम्हाला मत देते ते मला मत देतील असं नाही. आणि मी जर दुसऱ्याला मत द्या म्हणलं तर सगळ्याचे सगळे माझं ऐकत नसतात. काही मत बाजूला जात असतात. मी मान्य करतो, जाऊ द्या, मतदान झालं गेलं मिटलं. आता कुणी या मंडपामध्ये माझ्या विरोधातला बी असला, पण फक्त ज्यांनी मला मत दिली तुम्हाला नाही दिली त्यांच्या अंगावर तरी राखेल ओतू लागतं. ते राखेल ओतलं की लगेच आम्हाला म्हणतो हल्लो क्या हुआ, असं आमच्याकडे येऊन देऊ नका. ते पर्सेंटेज कमी, मला माहिती आहे कोण आहे विरोधात काय नाही. काही काही जनता असं म्हणत होते कमळाला द्यायचे का. हो, कमळ सोडून कशाला राहणार, गढा नसते पटत तुतारी राहणार, तुतारी नसते पटत तर शिक्के होणार, पण कमळ टाळा असे सुद्धा काही जण. काय रे बाबा तुमचं काय वाईट केलं, काहीच वाईट नाही केलं. ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कार्यकर्त्याच्या मागे राहणारा माझ्या एवढा कोणता फाकड्या रे सांगा बरं, तुम्ही सांगा. बरेच जण असते निवडणुकीच्या कालावधीत तुम्ही सांगाल ती गोष्ट केली का नाही. मी पक्षाने मला वरून फडणवीस साहेबांनी जे आदेश दिले त्या आदेशाप्रमाणे सगळ्याला पुरून उरलं का नाही मी सांगा ना. मग माझ्या निवडणुकीच्या वेळेस तुम्ही मला पुरून उरायला पाहिजे होता ना, सगळेच्या सगळे ना बरं का. काही जणांनी बिचाऱ्यांनी केलं, बहुतेकांनी केलं, जिकडल्या तिकडे केलं. मी 4 दिले तर 12 सुद्धा टाकणारे काही त्यांनी केलं. परंतु इथून पुढे लक्षात ठेवा, पार्टीचा निर्णय म्हणजे निर्णय. जिल्हा परिषद पंचायत समितीला उद्याच्याला आपल्याकडे बरेच इच्छुक राहणार, पण सगळ्यांना जर ब क ड ई फ असे उमेदवार देईन ना मी जिल्हा परिषदेला. संतो महा मग आमचा नागरगोजे क्रमांक 1 लगेच देऊन टाकायचा. योगेशला 2 नंबर, 3 नंबर अंगद शिंदे. असे देता येते का. 1 नंबर जिल्हा परिषद सदस्य, 2 नंबर जिल्हा परिषद. अरे एकच देता येतो ना. एक दिलं की संपला विषय. राग एक दिवस. आणि फार हे बघा, मंत्रिपदाची आशा तुम्हाला सगळ्यांना लागली. सगळेजण वाट बघून होते, आला आपला घडी. आता काही जण तर फेसबुक फाटतो, मी शपथ घेतो की आधीच तयार झाले. पण मी नाही संधी मिळाली. दुसऱ्या दिवशी फक्त 1 दिवस सभागृहात, माझ्या आयुष्यात मी सभागृह बुडवलेलं नाही. परंतु आपल्याला जे एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटच्या बाबतीत गडकरी साहेब इथं बोलले होते, त्याचं काम होतं. मी तेवढा दिवस दिल्लीला गेलो आणि दुसऱ्या दिवशी सभागृह चालू व्हायच्या दुसऱ्या दिवशी मी संतोष देशमुखांचं खून प्रकरण सभागृहामध्ये मला ज्या पद्धतीने मांडता येईल त्या पद्धतीने मांड. माझ्या चेहऱ्यावर काही होतं का. लवलेश सुद्धा नाराजीचा नव्हता. अरे कशाला नाराज आहे. जे मिळायचं त्यावेळेस मिळेल ना, ते पक्षाच्या हातात आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे आणि देशाच्या पंतप्रधानाच्या हातात आहे. द्यायचे त्यावेळेस देतील. आता नाही दिलं म्हणून रोसुबाई रुसली, कोपऱ्यात जाऊन बसली. असं जमतं का. हे काही नाहीये, सोडून द्यायचा विषय. आता आपलं चांगलं काम. आणि तुमचा लोकप्रतिनिधी असा आहे की ह्या मतदारसंघाला आता 370चा कलम लागणार आहे. बाहर का कोई भी आदमी हमारे किसी आदमी के विरोध में काम नहीं करने वाला है. कोणीच काम करू शकत नाही परस्पर. आपल्या परस्पर मी काय मागतोय काय, अजिबात नाही. मी सरळ आहे. माझ्या मतदारसंघात डिस्टर्बन्स होऊन देणार नाही. माझं कुठपर्यंत कार्यक्षेत्र आलं होतं आकांक्ष, फार पाठोदा तालुक्यापर्यंत आलं. कार्यक्षेत्र फार वाढलं होतं त्यानं. आणि माझं मत असं आहे की बाबा तुम्ही सगळेजण मिळून समन्वय ठेवा, काम करा. मला काम आवडतं. कटाळखोरपणा म्हणलं की मग माझं डोकं हल्लं. ज्यांना कुणाला माझ्या इथं कटाळखोरपणा करायचा त्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी माझ्या तालुक्यात काम करायचं नाही. माझ्या मतदारसंघात काम करायचं नाही. सरपंचाची तक्रार येऊन द्यायची नाही. आणि सरपंचाने बी अधिकारी कर्मचाऱ्यांची जाणीवपूर्वक खोटी नाटी कंप्लेंट करायची नाही. मला खोटी कंप्लेंट पण कळते बरं का.
तसं काय नाही, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी उठायचं, उगाच ग्रामसेवकाची तक्रार करायची, उगाच कृषी सहाय्यकाची तक्रार करायची, हे पण मी खपवून घेणार नाही. तसं निदर्शनास आलं तर तो सरपंच माझ्या नजरेतून उतरला असं समजायचं. या राज्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं की ही त्रिस्तरीय रचना आपल्याला ठेवायची. खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीला 11वी तळागापासून महत्व आलं. जी री मनमोहन सिंग साहेबांनी ओढली त्याचा पुढचा टप्पा प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी केला. आणि भविष्यामध्ये माझं तर मागणे राहणार आहे की ह्या 30 तरीचा सुद्धा टप्पा ठरला पाहिजे, टक्केवारी ठरली पाहिजे आणि डायरेक्ट पैसा तुमच्याकडे येतोय आता. याचं कारण देशाचे पंतप्रधान आहे. तर माझी विनंती आपल्याला, आपल्या स्वतःच्या गावाच्या काम मागणीच्या वेळेस तुम्ही काय होता, सरपंच पदाच्या वेळेस काही बी मंजूर मानता. ती मतदार म्हणला ना समुद्र मंजूर पाहिजे, मंजूर समुद्रासाठी मोठमोठ्याले तलाव पाहिजे, तलाव बी मंजूर. त्याच्या आधी नद्या पाहिजे, नद्या मंजूर. नद्यांना मग ओढा पाहिजे, ओढा मंजूर. त्याला नाला पाहिजे, नाला बी मंजूर. आणि हे नाल्या पाडण्यासाठी डोंगर पाहिजे, तुम्ही म्हणता डोंगर बी मंजूर. त्याच्यामुळे होतंय काय की तो मतदार राजा तुमच्यावरती नाराज आहे आणि तो अप्रत्यक्षपणे आमच्यावरती सुद्धा नाराज. म्हणून माझं म्हणणं जेवढं होतंय तेवढं सांगा. एक आहे प्रधानमंत्री आवास योजना, रमाई असेल, नमो असेल. आता जी आपली प्रपत्र ड ची यादी झालेली ती यादी कमी होणार आहे. कारण यशवंतराव चव्हाण आली, अहिल्यादेवी होळकर आली, योजना आली असं शब्द जाईल बरं का. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जी योजना आहे ती योजना आली. आणि त्याच्यानंतर काय आहे त्या नमो नरेंद्र मोदी साहेबांची योजना आली. शबरी आमची शेड्यूल ट्राईब साठी आहे बरं का. मोदी आवास तीच नमो. तर ह्या ज्या योजना आलेल्या आहेत ह्या योजना टार्गेट बेस द्यायला पाहिजे. काही काही गावात मंजूर 150 घरं इलेक्शनच्या आधी. मी ते सगळं जाऊन मंत्र्यांना, त्याच मंत्र्यांकडे ते खाता आलं, त्याच मंत्र्यांना जाऊन सांगणारे GR काढा आणि हे पहिले मंजूर केलेले सगळे जागेवर थांबवा बरं का. नाही नाही, GR चुकीचं आहे. जिल्ह्याला पॉप्युलेशन, माझं म्हणणं आहे यशवंतराव चव्हाणला ज्या गावात समजा VJNP कचे घर म्हणजे गाव, वंजारी समाजाचं अख्खं गाव, पॉप्युलेशन वाईज टार्गेट द्या ना तुम्ही. असं कसं, ज्या गावात पॉप्युलेशन जास्त असेल तुम्ही घाटशीळ पारगावला आणि खोपटीला एकच न्याय कसा देणार. नाही ना जमणार. घाटशीळ पारगावमध्ये पॉप्युलेशन किती आहे, खोपटीमध्ये पॉप्युलेशन किती आहे. मग तोच निर्णय तुम्ही वडोलीला लावणार का, तोच निर्णय तुम्ही याला लावणार का. आणि त्यातलेही मायक्रो ज्या समाज आहे तो मायक्रो समाज अगोदर प्रायोरिटीवर घ्या. असे काहीतरी GR काढा, तो GR काढावा लागेल. त्या GRच्या बाबतीमध्ये मी बोलेल. दुसरं असं आहे की पंजाब दत्त साहेबांची प्रत्येक पंचायत समिती गणवायची, एक बैठक लावायची. मी त्यांच्याकडून तारखा वेळ घेतो. तालुक्याचे कृषी अधिकारी दोन्हीकडे यांनी कृषी सहाय्यकांनी प्रचार प्रसार करायचा आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी गावात जायचं असेल तर सकाळी 8 ते 10 याच वेळेत गावात जायचं. तुम्ही जाता 12 वाजता, लोक गेले शेतात आणि तुम्ही जाऊन काय करणार आहेत तिथं, ताशा वाजता का जाऊन गावातले लोक या कोण येणार तुमच्यापासून. जे योजना माहीत असलेले टगेच तुमच्या जवळ येणार. सगळ्यात आधी तेच योजनाला लुटणार. तुम्ही गावात जाऊन बोला ना. तुम्हाला कोणी उलट पालट बोललं तर जबाबदारी आमची. एक वेळा ऐकून घ्या कोणाचं ह्या टग्यांचं नाव सांगा. ते टगे नीट करण्याचं काम सुद्धा मी करतो. तुम्ही नका घाबरू. काही काही टगे सरपंचापेक्षा मोठे. ग्राम रोजगार सेवकांना माझं म्हणणं आहे तुम्ही सरपंचाच्या मोठे नाहीत. तुम्ही सरपंचाच्या बरोबरीनं काम करायचं. सरपंचाच्या पाठीमागून ग्रामसेवकांनी सुद्धा सरपंच हे पहिल्यापासून बघतोय मी.
तो ते ग्रामसेवक होते मला. आणि तुम्ही असं समजू नका हे पठ्या जामगावचा सरपंच या पदापासून आलेला आहे. 5-4.5 वर्ष मी बी सरपंच राहिलेलो आहे गावाचा. 4.5 वर्षाच्या नंतर जिल्हा परिषद सदस्य झालो आणि पंडित अण्णा अध्यक्ष मी उपाध्यक्ष झालो. त्याच्यामुळं मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तरी वाचन व्हायना माझं. हे काय मग राग होतो. अरे पोटात खाल्लं नव्हतं काय म्हणतो रागवलो तर लगेच बेटे माझ्यावर केसाळाच भाऊ बिघडलाच माझ्यावर. असं करू नका. मी तुम्हाला खरं सांगतो एखादीशी रागवल रे मी तुमच्यावर पण तुमचंच काम करणार. रागावेल चिडेल. परंतु आता काय झालंय मी फार कमी वयात कामाला लागलो. 21व्या वर्षी मी गावचा सरपंच झालो. 21व्या वर्षी 29व्या वर्षी 26व्या वर्षी मी जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष झालो. 29व्या वर्षी मी आमदार झालो. अरे माझ्या वडिलांच्या कृपेमुळेच मी झालो. परंतु माझा वडील ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नव्हता. ग्रामपंचायतीचा ज्याचा वडील सदस्य नाही तो आमदार पदापर्यंत पोहोचला. आणि आता तुमचा लोकप्रतिनिधी संपूर्ण राज्यात माहिती झालाय. संपूर्ण का माहिती झालाय? संसदीय कामकाजात. आणि पुढची 5 वर्ष मी संसदीय कामकाजच करणार. कुठेही अन्याय हो. मला अन्याय सहन होत नाही. काही जण म्हणते ते तुमचे बी दोस्त होते 100% होते. पण मी ही अपेक्षा त्यांच्याकडून केली नव्हती इतक्या वाईट पद्धतीने. अरे संभाजीराजाला जसं हालहाल करून त्या औरंग्याने मारलं ना जवळपास त्याच्यानंतरची इतकी दुर्दैवी इतकी वाईट घटना. मी काही संभाजीराजांची तुलना करू इच्छित नाही बरं का. राजे राजेच होते. 1800 लढाया ज्या राजाने जिंकल्या होत्या त्याचे डोळे काढले गेले. जे नाही ते हाल डोळ्यात सळ्या घातल्या गेल्या. इतके हाल ह्या लेकराचे केलेले तुम्ही जरा कल्पना करवत नाही. आणि तुम्ही काय आपण पाहत मानता. कदाचित तो जर बंडोरी समाजाचा पोरगा असता तरी मी तेवढ्यात मी म्हणले हंगे किंवा कोणता आडनाव एखादा दलित असता तरी बी आणि एखादा शेड्यूल ट्राईब असता तर त्याच्याही पेक्षा जास्त जर वागणं मला नाही जमत. एससीचा असू द्या एसटीचा असू द्या त्याच्या विरोधातला अन्याय मला सहन होत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना दलित म्हणलं त्या सगळ्या घटकांच्या बाबतीत आपण सगळे दलित येतो. कशाला सवर्ण ते गप्पा आणतात. या मंडपात बसलेले सगळे दलित आहेत. आपण तुम्ही चिंता करू नका बरं का. मी अन्यायाच्या विरोधात लढणार म्हणजे लढणार. कोणाचा अन्यायाचं दुश्मन म्हणून देणार नाही. त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे ब्लूबेरी सफरचंद कृषी रत्न पुरस्कार आपल्या मतदारसंघाला 3 मिळाले. त्यांचे अभिनंदन. त्याच्यानंतर गोडाऊनची योजना आली. आपापल्या गावामध्ये गोडाऊन करायचं असेल तर आम्हाला सल्ला विचार. आम्ही तुम्हाला मदत करतो. केंद्र सरकारचे पैसे आणून अरे सोयाबीनचे गोडाऊन करा ना बाळो. का करीना तुम्ही करा. एखादी आमचे चांगले लोक काम करायला लागले. ह्या महासांगवीचा पोरगा आहे तो काय नाव आहे त्याचं योगेश बाळू गरजे. हा तो पोरगा चांगलं काम करतो शेतीमध्ये. बाळू गरजेला मदत झाली पाहिजे. आपल्या केशव रसाळ चांगलं करतो. अरे त्या वैद्यकीनीचे 2च भाऊ आहेत. 10 लाखाचं कर्ज फेडून निष्ठ्या तंबाट्यावर 15-15, 20-20 लाखाचे बंगले बांधले. जरा वैद्यकीनीला जाऊन या. शेत तलाव करा म्हणलं की हे न तुम्हाला माल हाणायचीच काम पाहिजे. कामे द्या सरपंचांनो. कामाची यादी द्या. येथे ठोकळा बसवणे ते पेव्हर ब्लॉक बसवणे आणि वरखाड्या येते तेथे सुद्धा पेव्हर ब्लॉक बसवणे. याच्या पलीकडे कामच नाही. गेल्या 10 वर्षामध्ये पेव्हर ब्लॉक. मी तर मुख्यमंत्र्यांना पण पेव्हर ब्लॉक आवडत नाही बरं का. मी पाहिलेलं आहे. त्यांनी सीएम पद सोडायच्या आधी नगर विकास विभागाला सांगितलं होतं हे ठोकळे आटम बंद करा. पेव्हर ब्लॉक आटम बंद करा अशी ऑर्डर होती. पण नंतर ते मुख्यमंत्री राहिले नाही. कोणते आले? माझे कुटुंब माझी जबाबदारी.
माझे कुटुंब जनता वाऱ्यावरी, अशी अवस्था त्या कालावधी. असो, मला त्याचंही बोलायचं नाही. तर गोडाऊनची योजना चांगली, ती बघा पोराव, वाचा. हो, हा, हॅलो. कृपया 1 मिनिटासाठी शांत बसा. एक महत्वाचा फोन घेत आहे, त्यांना लगेच आले. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने जी अपघात योजना आहे त्याच्यात आजोबाच्या नावावर जमिनी आहेत. नागपू आणि नागसून हा GR सुद्धा मी काढून घेतो. तुम्ही सांगितलं ते शेततळ्याच्या बाबतीतला नाही, कांदा चाळीच्या बाबतीतला सामूहिक कांदा चाळीच्या ऐवजी स्वतंत्र कांदा चाळ मी GR 1-2 कॅबिनेटमध्ये बदलून आणतो. त्याच्यामुळं सगळ्या कांदा चाळी होते. आणि कांदा चाळी पाडण्यापूर्वी माझा एक मित्र आहे, तिथं बघा नांदूर शिंगोटे म्हणून गाव आहे, मुंडे साहेबांचा पुतळा वगैरे आहे. तिथला अनिल सांगळे म्हणून माझा मित्र आहे. आणि सांगळे म्हणून तिथं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पण होते. त्यांच्या गावाकडे जाऊन जरा कांदा चाळी बघून या. आष्टी तालुक्यातले सरपंचावर नांदूर शिंगोटे हे गाव. हा, तर हा पूर्वी तिथं म्हणजे आता मला वाटतं कोकाटे साहेबच निवडून आले दोन्ही टर्मला. आणि त्याच्या अगोदर दिघोळे साहेब पण एकदा होते. ते दोघांचं फाईट चालायचं ते गाव. नानाजी देशमुख पोखरामध्ये कोणत्या कोणत्या गावाचं नाव आलं नाही, सरपंचांनी वरा. थांबा थांबा थांबा, पहिले आष्टीतले पाटोदा सरोवर खाली करा. आष्टीतले गाव आले नाही. हा, मग हे एवढे जे लोक आहेत यांनी निवेदन द्या पोखरामध्ये येण्यासाठी. मी करतो, मला माहिती आहे ते वर्ल्ड बँक हे ते सगळं. पाटोद्यातले किती आहेत? पाटोद्यातली संख्या जास्त आहे. बाळासाहेब 2-2 हात नका करू, एकच हात वर करा. 2 हात वर करायला अजून टाइम आहे थोडा. ओके, हा, पाटोदा. शिरूरचे किती नाही आले? 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे शिरूरचे पण 10 11 12 13 15 प्रस्ताव देऊन बी आमच्या गावात ज्यांचे वगैरे असेल त्यांनी आता निवेदन द्या हे संपल्यावर, बरं का. दुसरं असं आहे, नानाजी देशमुख खूप चांगली योजना आहे. कामे चालू करण्याच्या बाबतीत मानलंय, मला वाटतं हे बऱ्याच सरपंचांनी मानलं. तहसील कार्यालयाच्या बाबतीतली एक तक्रार माझ्याकडे तुम्ही केली. संदीपचं म्हणणं होतं की समन्वय, खरोखर समन्वय कसा करायचा. आणि आपण वारंवार बैठका घेत चलो, बरं का. ही पहिली बैठक म्हणजे संपलं नाही. आपण एक क्रायटेरिया ठरवू, 1-2 महिन्यांनी 3 महिन्यांनी आपण सर्वजण एकत्र येत जाऊ. शेवटी काय, तुम्ही म्हणजे मी आहे, मी म्हणजे तुम्ही आहे. तुम्ही जर हल्लात तरच योजना फास्ट होणार. आणि अधिकाऱ्यांना मी सांगतो, आजचं उद्या ढकलायचंच नाही. 10 निर्णय घ्यायचे.
हे बघा, वसंतदादा पाटील या राज्याचे मुख्यमंत्री, ते काय म्हणायचे, निर्णय घेऊन टाकला पाहिजे. 10 निर्णय घ्यायचे, 7 बरोबर येतील, 3 चुकतील. चुकले तर चुकले, हा तो चुकून द्यायचे, पण निर्णय मात्र घ्यायचे. त्यासाठी एक काम करा, समजा उदाहरणार्थ शिरूर तालुका आहे, पाटोदा आहे आणि आष्टीमध्ये आहे. तर शिरूर मध्ये जेव्हा पंचायत समिती, ते मी ऐकलं तुमचं भाषण गाडीत बसल्यावर, अधिकारी सगळे बोलवतो. टोटल प्रांत पासून येऊन सगळे अधिकारी, अहो सरकारी यात्रा किंवा सरकारी जत्रा अशी भरू आपण. सगळे अधिकारी एक लाईन मध्ये लोकांनी यायचं, बोलवायचं आणि प्रश्न अगोदर लिहून घ्यायचे, खटाखट खटाखट त्यांचे कामं करून टाकायचे. आणि संजय गांधी हे ते सगळं करतो, मी बरोबर करतो. आता फक्त खोटं नाटक काय आणू नका. 55 वर्षावाल्यालाच पावडर लावून फोटो काढून आणू नका. हा 25 वर्ष हे शिरूर तालुक्यात ते बी झालंय, असं कानावर आलं. हे गुन्हे दाखल होणार आहेत, हे जेलमध्ये जाणार आहेत. आणि मी एकाला सोडणार नाही, मी एकाला सोडणार नाही. मुख्यमंत्री कसे म्हणले संतोष देशमुखच्या प्रकरणात, मी कोणालाही सोडणार नाही. अहो काल तर प्रॉपर्टी अटॅचमेंटची सुद्धा ऑर्डर काढली मुख्यमंत्र्यांनी. म्हणजे मुख्यमंत्री किती तीव्र आहे हे खरं तर आकाशे आकाशे आहे. त्यांनी लवकर सरेंडर करायला पाहिजे, नाही तर आणखी बिघडत गेले. तर मला वाटतं मुख्यमंत्र्याच्या रागाला ते म्हणजे पुढचं मी नाही बोलू तर मारहाण, हा रेकॉर्डिंग का, मी तो म्हणलो होतो, मी अगोदरच म्हणलो होतो की संतोष देशमुखला मारहाण केलेली कुणाला तरी दाखवली. हे बघ हा कसा ओळखतो, हे बघ कसं बाबारतो. हा 2 बडे कोण माहित नाही, जे दोन्ही असतील ते 302 मध्ये जातील, मोकात जातील. मी हे बोललो होतो, म्हणजे माहिती घेतली. मी खोटी माहितीवर बोलत नाही, मी खऱ्या माहितीवर बोलतो. अरे जागीरदार असू दे, मी म्हणतो राग असू द्या. हे परो त्या पोरांना राग आलताना सरपंचांनी 2 तोंडात, आधी सरपंचाच्या तोंडात आणली. दलित समाजाचा पोरग येते वॉचमन, दलिताची बाजू घ्यायला गेला ना तो. अरे दलिताचीच बाजू घेतली पाहिजे. आणि मी तुम्हाला तमाम सरपंचाला सांगतो बरं का, छोट्या घटकावर अन्याय करू नका. तुमच्या गावातले छोट्या घटकाला जपा, जे मायक्रो आहे ना त्याला जपा. तुमच्या गावात जो मायक्रो समाज आहे त्या समाजाला जपा. कोणता बी असो, तो वोटर असेल, तो सुधार असेल. बर काही गावात तर मराठा सुद्धा अल्पसंख्याक आपल्या. अरे तुमच्या अख्ख्या पंचायत समितीकांना 222 मतं आहेत आमच्या समाजात. आणि कशाचं समाधान, कशाचं काय रे, हे फक्त आमच्या स्वार्थासाठी आम्ही बडबड करतो. असं करू नका. कुठली जात पात मानली नाही. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत एक नाम केशव लोकांनी मतदान केलंय. कोण माणसं कामाची येत आणि काय सगळे जाती, मला सगळ्या जातीचे मतं पडलेत, धर्माचे मतं पडलेत ना. ज्याचे नाही पडले त्याचं भलं हो, त्याचंही कल्याण हो. आपल्याला असं काम करायचंय. आणि माझं म्हणणं आहे, जलसंधारणाच्या कामाकडे लक्ष द्या, पाणी जिरवायच्या कामाकडे. मी बोलवलंय, आता काही माणसं बोलवली जे PCL टाटा इकडे काम करणार, त्यांचंही आपल्याला काम करायचंय. तेव्हा मी आता जास्तीचं बोलत नाही, कामाचं सुरुवात करतो. आणि तुम्ही इथून पुढं सगळ्यांना माझी विनंती, निवेदन हस्ताक्षरात घेऊन या, टाईप करून घेऊन या, लेखी कामात सांगायची सुरुवात करा. तुम्ही येणार अण्णा तुम्ही गेले ते आम्ही म्हणायचं तसं होत नाही. इकडून ऐकलं तिकडून सोडलं होत नाही. मी लक्षात ठेवतो, पण एक तरी काम चुकलं की नाही. आमदाराला काम 3दा सांगितलंय आणि नेमकं एकच विसरत. आमची बी लायकी निघते ना. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रासारखं शिका. पश्चिम महाराष्ट्रातला सरपंच जाताना, ग्रामसेवक जाताना, तिथला ग्राम रोजगार सेवक जाताना माझ्या गावात असे असे कामं केली पाहिजे. अण्णा तुमचं वैयक्तिक बी असू द्या, वैयक्तिक सुद्धा काम लेखी द्या. म्हणजे वेळ मिळाला की संध्याकाळी सगळ्यांचं लावतो का नाही, मी फोन लावतो का नाही.
आणि फोन मी उचलतो, परंतु संध्याकाळचे फोन कमी करा. मला अभ्यास करायचा. आता बाकीचं बिकीचं काय, आता 2-3 पोरं माझ्या चपला पोरांना यायला लागल्यात. हा, दोन्ही पोरांना चप्पल येते माझ्या. आता 2 पोरं झाले, एक पुतण्याला 3 झाले, 2 मुली, आता 3रा मुलगा झालाय. हा, म्हणजे आता मला पुतण्या आहे, त्याला 2 मुली 1 मुलगा आहे. एक थोरला पोरगा आहे, त्याला 1 मुलगी, आता मुलगा झालाय. आता एकच राहिला. आता त्याचा वाजवावा लागेल. आम्ही त्याला म्हणतो, बघ बाबा, जाऊ दे बघ, तुमच्या भावकीत एखादी जाऊ खायला म्हणजे तापच नको. काय करावं, काय हरकत आहे, काय अडचण नाही. काय करावं आता, त्याशिवाय तरी एखाद्या घरी येतच का नाही. हरकत नाही, जाऊ द्या, तो विषय आहे. पण ते आमचा पट्ट्या असा आहे, त्याला म्हणलं नाही बघ, आतापर्यंत मी म्हणत होतो, तुम्हाला काय म्हणला, तुम्ही जनतेतून आमदार झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही म्हणला का नाही श्याम. आम्ही म्हणलं पाडलं तर नाही पडणार म्हणा. आणि म्हणलं तू तर काहीच काम करीत नाही, 7 लग्न सांगितले ते 4च करतो, पुढचे 3 विसरून येतो. आम्हाला संध्याकाळी विचारावं लागलं, कोण सागर भैया, सागर आप्पा, कोणतं विचारलंय. मग त्यांच्याजवळ सांगतो. मग दुसऱ्या दिवशी जयदत्त जातो, श्याम जातो, नाही तर मी जातो. काल लग्नाला येऊ शकलो नाही, आज आलो. अशी आमची अवस्था. आणि जागीरदार सेट येते, कशाला जातो, आमचे फ्रेंड पार्टीला जायचं म्हणतो. पार्टी म्हणजे फक्त खाण्याची पार्टी, दुसरं पार्टी फिरतीचं तसलं काही नाही. अरे नशिबाने ना, लय माल नाही कमिल्यावर असंच असते. माझा पुतण्या नाही, माझे 2 मुलं नाही, माझ्या घरातलं कोणीही तिकडं वळलेलं सुद्धा नाही. याचाच आनंद आहे. अरे संपत्तीचं काय करायचंय, संतती बी नीट जलांनी पाहिजे ना. अरे आमचा कलर काळा आहे, माझ्या भावाचा, माझ्या बापाचा बी काळाच होता. आता नेक्स्ट जनरेशन बघा ना, काय नाही, जरा सफरचंद खाऊ घातलं, बाकी काय चांगला कलर आलाय चकाचक. आमचा नरवड्याकडे गेला. आता माझे भाग ऋषी आहे, ती सुद्धा कलर बदललेली. अजून एक आता झालं, ते बी कलर बदललेले, सगळं ओके, पांढरा सफेद कलर. आमचा कलर गेला तर पैसे परत. अशी आमच्यावर इतका काळा नाही राव बर का, गहूर नाही, गहूर आलेला असताना मुलीचा रंग कसा गहूर. आमचा गहूर नाही, पण हे 2003ची जी छावणी बसली त्याच्यामुळं आम्ही काला कलोटा झाला. त्यामुळं असो गहूवर न असून सुद्धा आमचा कलर रंग काळा आता द्यायची पाळी आमच्यावर आली. आता एक मुलगी आहे 3री, ती लय लहान आहे, अजून शाळा शिकते. इतकं कुत्र्याचं प्रेम आहे, इतकं कुत्र्याचं प्रेम आहे. आई शपथ तुम्हाला बैठकीला बोललेलं तर सगळं पिंजऱ्यात घालावं लागलं. 10-15 कुत्री. मला तर असं वाटतंय तिला ज्या वेळेस वाटा लावावं लागेल त्यावेळेस एक मोठालं ट्रक, कंटेनर, कुत्र्याचे जाळे आणि कुत्रे भरून पाठवून काय करावं. हे तर कमी करायचं का म्हणजे एक गबास खाप्या, अशी आमची अवस्था. असो जनावरांवरती माझ्या वडिलांचं प्रेम होतं. माझ्या आजोबा निवर्ती नाना 200 बैल असायचे. 200 बैल त्यांच्या दारात, हे मी माझ्या डोळ्याने पाहिलं. त्याच्यामुळे जनावरांचं प्रेम आमचं पहिलंच आहे. थोडासा प्लॅन करा, अभ्यास करा. सरपंच आहो, तुम्हाला 2 वर्ष तुम्हाला गावाने निवडून दिलं. तुमची स्वतःचे काम चांगलं झालं तर आमचं सुद्धा वाढणार आहे. आम्ही चांगलं केलं तर तुमचं वाढ. एकमेकाची पत वाढ. बरं बोलतो शेवट. एक छोटीशी विनंती अशी होती आपला, काकडे पाटील आमच्या अगोदर तुम्ही याच्यावरती काम करतात, परंतु अनेक ठिकाणून अशा समस्या उद्भवल्या की ज्या नद्या आहेत
मोठमोठ्या नद्या आहेत त्या ठिकाणी आजही बंधारे मोठाले बंधारे बसू शकतात, परंतु त्या नद्यावरती शेजारी जे शेतकरी आहेत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आता नदीवरती वास्तविक आता अधिकार नाहीये. वाळूवरती जी आर आपण तुम्हाला जो जी आर पाहिजे मी तुम्हाला सांगितलं ना, मिथून तुला जे मनात वाटतंय ते आण, ते मी बदलो ना. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित खात्याचा मंत्री, जलसंधारण मंत्री यांना भेटून आपण पाहिजे. तसं तर नदीपासून 100 मीटर पर्यंत सरकारचाच हद्द आहे, सरकारची हद्द आहे, ती हद्द आहे, त्याच हद्दीमध्ये काम करू. आणि माझी विनंती, आता लय हसा मजाक झाला, एकच सांगतो, बराच वेळ झाला इथं बघ, बऱ्याच जणांना वॉशरूमला जायचं आहे, तर पुरुष मंडळींनी सरळ बाहेर जा. हे सांगणं बरोबर नाही, पण मी सांगतो, बाहेर तिकडे सोय आहे वॉशरूमची. महिला भगिनी ज्या माझ्या आलेल्या आहेत त्यांना माझ्या घरामध्ये तिथे सोय आहे. प्रतिभा, तू वॉशरूमकडे 2 वॉशरूम तुम्ही जा. आणि सगळ्यात अगोदर शिरूर आणि पाटोदा याचे सरपंच जेवायला बस. ऐका, आता नाही, ज्यांना मला परत भेटायचे मी परत भेटतो. 2 म्हणजे शिरूर आणि पाटोदा महिला हे सगळ्यात अगोदर बसा. ज्या वॉशरूमला जाते त्या नंतर बसते आणि नंतर आष्टी तालुक्यातले सरपंच बसा. जमतंय का? हा. आणि त्यातल्या त्यात मग पहिल्या पंक्तीला दौला वडगाव पंचायत समिती गण आणि लोणी गण हे पहिल्या पंक्तीला बसले तरी चालते, पण त्याच्या अलीकडच्या लोकांनी मात्र कृपया बसू नका. आणि कुठं बसायचं? हा, इथेच बसायचं. आणि मला वाटतं बरेच जण, स्वयंपाक 1000 लोकांचा आहे, काही अडचण नाही, गडबड करू नका. हे मला भेटायला आलेले मी ह्यांना बी सांगतो, मी खाना खाके जाओ, सगळ्यांना जीव घालून लावतो. तर तुम्ही जे आहे ते पहिल्यांदा वॉशरूमला जायचं असेल, समोर सोय आहे पुरुषांसाठी, महिला भगिनी ज्या असतील त्यांनी आत जावं. आणि ओके, हा, आता मी भाषणात सांगितलं, उपसरपंच सांगितलं, नाही, सर्वांनी, एकही माणसांनी जेवल्याशिवाय जायचं नाही.